सांगली शहर पोलीस ठाण्यात संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अभिनेता निर्माता विज्ञान माने यांनी अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान मुच्छल यांनी सर्व आरोप फेटाळले असून बदनामी प्रकरणी 10 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे। तक्रारदार विज्ञान माने हे सांगलीतील अभिनेता व निर्माता आहेत। त्यांच्या आरोपानुसार पलाश मुच्छल यांनी नजरिया चित्रपटासाठी गुंतवणुकीचे आश्वासन देत लाखो रुपये घेतले, मात्र प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत। त्यामुळे माने यांनी पोलिसांकडे धाव घेतली। तसेच त्यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आणि या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पलाश मुच्छल हा एक नंबरचा फसवे, भामटा आणि डबल डोलकी आहे हे मला त्यावेळी जाणून आलं होतं। कारण की त्याला माहीत होतं की एक विशिष्ट समाजाचा व्यक्ती आणि त्या विशिष्ट समाजाच्या बद्दल त्याची जी घाणेरड्या पद्धतीनं हिणवण्याची पद्धत होती किंवा त्या समाजाबद्दलचा जो त्याच्याबद्दलचा तेढ होता तो त्यानं त्यावेळी व्यक्त केला शब्दामध्ये। हे शब्द मला कॅमेरासमोर सांगता येत नाहीत, असे घाणेरडे आहेत, परंतु मी FIR त्या दरम्यान माझ्या स्टेटमेंटमध्ये कालच्या दिलेले आहेत। सांगली शहर पोलिसांनी या ठिकाणी फिर्यादी विज्ञान प्रकाश माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी पलाश राजकुमार मुच्छल याच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 194/2026 अनुसूचित जाती जमाती अधिनियम 2012 कलम 3(1)(r)(s) BNS कलम 351, 302, 352 या अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचा अधिक तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याकामी सांगली शहर पोलीस ठाण्याची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत।